नमस्ते। आज प्रत्येक जण एकमेकांना एकच प्रश्न विचारतायत। तो प्रश्न म्हणजे या टेरिफ वॉरमुळे मार्केटचं काय होणार। मग ते सोशल मीडिया असून दे की न्यूजपेपर, रोज वेगवेगळ्या बातम्या आपण याच्यावरती बघतोय। आजचा हा व्हिडिओ याच्यावरच आपण देतोय की एकंदरीतच याच्यामुळे इकॉनॉमी आणि मार्केटवरती काय इम्पॅक्ट होऊ शकेल आणि सर्वात महत्त्वाचं रिटेल इन्व्हेस्टर म्हणून आपण या सगळ्या गोष्टीला कशा अँगलनी बघायला पाहिजे। चला तर मग सुरू करूया। व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा होईल पण सगळे मुद्दे खूप महत्त्वाचे असतील, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। सर्वात पहिला पॉइंट म्हणजे हे जे काही टेरिफ वॉर चालू आहे त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट काय होईल। तर डेफिनेटली ही एकदम एक अनचार्टर्ड टेरिटरी आहे, कारण अशा पद्धतीचे ऑल ऑफ अ सडन डिसिजन तेही यूएस सारख्या मोठ्या इकॉनॉमीनं यापूर्वी रिसेंट पास्ट मध्ये कधी घेतलेले नाहीत। त्यामुळे एकंदरीत इकॉनॉमीवरती काय परिणाम होईल हे एक्झॅक्टली कोणी सांगू शकत नाही, पण माझे काही पर्सनल थॉट्स आहेत। मला असं वाटतंय जर हे इतके गंभीर परिणाम होणार असतील तर डेफिनेटली या डिसिजन्स मध्ये काही चेंजेस हे नक्कीच केले जातील। आपण बघतोय खुद्द यूएस मध्येच तिथले जे रहिवासी आहेत ते सुद्धा या सगळ्या डिसिजन्सला खूप मोठ्या प्रमाणात अपोज करतात। तो सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे की हे जर विषय इतके गंभीर स्वरूपानं त्रास देणारे असतील तर याच्यामध्ये निश्चित दुसरा विचार केला जाईल। हा पॉइंट नंबर 1। पॉइंट नंबर 2, जरी याच्यामुळे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट येत असला तरी भारतासारख्या इकॉनॉमीला माझ्या मते काही पॉझिटिव्ह सुद्धा बघायला पाहिजेत। फॉर एक्झाम्पल, एक सिंपल एक्झाम्पल जर घेतलं क्रूड ऑइलचं, जर इकॉनॉमी थोडीशी स्लो डाऊन झाल्यामुळं आपण बघतोय की गेल्या काही दिवसामध्ये क्रूड ऑइल हे ऑलमोस्ट $60 पर बॅरलला आलेलं आहे। आता इंडियासाठी क्रूड बिल हे खूप मोठं इम्पोर्ट बिल आहे। आपण ऑलमोस्ट सगळंच क्रूड 80-85% ऑइल हे इम्पोर्ट करतो। तर जर आपल्याकडे हे क्रूड ऑइलचे जे रेट्स आहेत हे जर कमी झाले तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावरती होईल। दुसरं काय होतं, आपण बघतो की ज्यावेळी इकॉनॉमीला काही मेजर धक्के बसतात तर त्यावेळी त्याला रिकव्हर करण्यासाठी सुद्धा प्रत्येक इकॉनॉमी पुढे येणार आहे आणि त्याच्यासाठी ज्या काही आपल्या सेंट्रल बँक्स आहेत त्या सुद्धा याच्यातनं काही मार्ग काढतील। फॉर एक्झाम्पल, मला असं वाटतंय की येत्या काही महिन्यामध्ये व्याजाचे दर खूप झपाट्यानं कमी केले जातील आणि ज्याच्यामुळं इकॉनॉमीमध्ये लिक्विडिटी वाढेल। अजून एक गोष्ट म्हणजे हा जो काही टेरिफ वॉर आहे त्याच्यामुळं बेसिक डोमेस्टिक कन्झम्पशनला इंडियाच्या इतका मोठा फरक पडणार नाही आणि आपली इकॉनॉमी ही मोस्टली कन्झम्पशन ओरिएंटेड इकॉनॉमी आहे असं मला वाटतं। त्यामुळं फार मोठा फरक नेट ऑन नेट पडणार नाही। डेफिनेटली काही सेक्टर्सला फरक पडेल जे एक्सपोर्ट ओरिएंटेड असतील वगैरे, तर त्यांना कदाचित याचा फरक पडू शकेल, पण इन ऑल जर नेट ऑन नेट विचार केला तर काही निगेटिव्ह बरोबर आपल्यासाठी काही पॉझिटिव्ह सुद्धा आहे। अजून एक मी एक्झाम्पल अशा पद्धतीने फ्रेम करू शकेन। फॉर एक्झाम्पल, जर इंडियन गुड्ससाठी 26% टेरिफ लावलं गेलं आणि व्हिएतनाम, चायना अशा देशांसाठी जर हे टेरिफ जास्त आहे, याचाच अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की आपले गुड्स आता यूएस मार्केट्स मध्ये सुद्धा कॉम्पिटिटिव्ह रेट्सला येतील। सो कदाचित हा आपल्याला पॉझिटिव्ह बाजूने बघण्याचं सुद्धा आपल्याला बघण्याची गरज आहे। सो ऑब्व्हियसली एक अनचार्टर्ड टेरिटरी आहे। ग्लोबल इकॉनॉमीला काही धक्का बसला तर डेफिनेटली इंडियन इकॉनॉमीला तो त्याचा थोडा का असेना फटका हा बसेल, पण आपण त्याच्यामध्ये फार फास्ट रिकव्हर करू आणि जो काही मार्केटमध्ये आता इम्पॅक्ट दिसतोय की पटापट मार्केट जे पडलं, तर हा मला वाटतं की फंडामेंटल लेवलला इतका मोठा इम्पॅक्ट नाहीये जेवढा सेंटिमेंटली मार्केटमध्ये आता आपल्याला दिसतोय। सर हा तर झाला की टेरिफमुळे काय होतंय, तर याचा थोडासा आपण जे डिस्कशन केलं। आता मी लास्ट ज्यावेळी ऑक्टोबरला व्हिडिओ केला होता किंवा लास्ट जे काही डिस्कशन आम्ही करतोय प्रत्येक वेळी मला असं वाटतं की ही जी काही मार्केटमधली व्होलॅटिलिटी आहे ती व्होलॅटिलिटी अंदाजे मे एंड पर्यंत संपुष्टात यायला पाहिजे। याचे मल्टिपल रिझन्स आहेत। पहिलं रिझन की FIIचं सेलिंग
आता FIIचं जे होल्डिंग आहे इंडियामध्ये ते ऑलमोस्ट 15-20 वर्षाच्या लोएस्ट पॉइंटला आहे. त्यामुळं FIIचं सेलिंग कुठंतरी कमी होईल आणि त्याचा एकदा FIIचं सेलिंग कमी झालं तर आपल्याला जे काही मार्केट करेक्शन आहे ते कुठेतरी थांबेल. हा पॉइंट नंबर 1. दुसरं आहे की आपले जे काही कॉर्पोरेट रिझल्ट्स आहेत ते सुद्धा जानेवारी ते मार्चचा जो क्वार्टर संपेल हे फायनान्शियल इयर, तर त्याच्यानंतर आपल्याला त्याचीही क्लॅरिटी येईल. त्यामुळे त्याचा जो काही फायनल इम्पॅक्ट आहे तो आपल्याला अंदाजे एप्रिल एंड मे पर्यंत कळेल. सो कॉर्पोरेट अर्निंग्स, FII. तिसरी महत्वाची गोष्ट झाली आहे ती म्हणजे RBIची पॉलिसी. जे काही टेरिफ वॉर वगैरे चालू आहे डेफिनेटली याच्यामुळं अगेन एक्सपेक्टेड आहे की कदाचित RBI ही थोडीशी लिबरल स्टान्सवरती येईल आणि रेट कट्स थोडेसे फास्टर होतील. आणि नुसते रेट कट नव्हे, RBI अदर मीन्स पण बघेल की ज्याच्यामुळं ओव्हरऑल लिक्विडिटी इकॉनॉमीमधली वाढेल. तर हे 2-3 गोष्टी झाल्यानंतर मला वाटतं की मे एंड पर्यंत आपल्याला ह्या मार्केटच्या व्होलॅटिलिटीतून बाहेर पडण्याचं म्हणजे आपण मे एंड पर्यंत आपण ही मार्केटची व्होलॅटिलिटी बेअर करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर अगेन आपल्याला एक क्लिअर कट पाथ मार्केटचा मिळेल. सो 2 महिन्याची व्होलॅटिलिटी आपल्याला बेअर करायला पाहिजे. याच्यामध्ये कदाचित मार्केट थोडं चॉपी राहू शकतं. म्हणजे कसं होतं की एखाद्या दिवशी ट्रम्पनी काहीतरी बोललं तर लगेच त्याचा इम्पॅक्ट मार्केटमध्ये सेंटिमेंटली पॉझिटिव्ह और निगेटिव्ह जोरदार होऊ शकतो. आपल्याला ही व्होलॅटिलिटी बेअर करायला पाहिजे, हे खरंय. आता हे सगळं बघताना की आपली ऍज अ इन्व्हेस्टर स्ट्रॅटेजी काय पाहिजे. म्हणजे हे तर होईल की ह्या गोष्टी आपल्या हातातच नाहीयेत की टेरिफ वॉरचं काय होणार आहे, त्याचा इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट काय होणार आहे, या गोष्टी आपल्या हातात नाहीयेत. आपल्या हातात ऍज अ इन्व्हेस्टर काय आहे तर आपली स्ट्रॅटेजी कशी पाहिजे. मला सांगायला खूप आनंद वाटतो की आपण जे व्हिजन मनी मंत्रामध्ये जी प्रत्येक वेळी एक स्ट्रॅटेजिकल मूव ठेवतो आणि टॅक्टिकल कॉल्स घेतो त्याचाच बेनिफिट इन्व्हेस्टर्सला होत राहतो. मी कायम एक सोपं एक्झाम्पल असं इन्व्हेस्टर्सना देत असतो की आपण ज्यावेळी गाडी पळवत असतो 80, 100, 120च्या स्पीडनं, त्यावेळी सगळ्याच गाड्या चांगल्या वाटतात आणि सगळ्यांनाच अशा गाडीमध्ये ड्राईव्ह करायला चांगलं वाटतं. पण ज्यावेळी एखादा ऍक्सिडेंट होतो त्याच वेळी आपल्याला त्याच्या एअरबॅग्स आणि सीट बेल्टचं महत्व समजतं. तशाच पद्धतीनं पोर्टफोलिओ मार्केट ज्यावेळी बुलिश ट्रेंडमध्ये असतं त्यावेळी प्रत्येक इन्व्हेस्टर, प्रत्येक ऍडवायझर हा चांगला रिटर्न मिळवून देतच असतो. तर त्या ऍडवायझर किंवा इन्व्हेस्टरचं स्किल तेव्हाच दिसतं ज्यावेळी अशा पद्धतीचे ऍक्सिडेंट्स होतात. आणि आम्ही कायम म्हणतो की हे ऍक्सिडेंट रोज होणार नाहीत, पण ज्यावेळी होणार त्यावेळी आपल्याला त्या सीट बेल्ट्स आणि एअरबॅगचं महत्व कळेल. आपल्या ह्या पोर्टफोलिओमध्ये मी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जे काही गेल्या 1.5 वर्षापासून गिल्ड फंड म्हणत होतो की आपण हे पैसे जे काही ओव्हरव्हॅल्यूड मार्केटमध्ये इक्विटीमध्ये न घालता गिल्ड फंड किंवा गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये ठेवले, ह्या आपल्या एअरबॅग्स ठरल्या. आणि आपण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2024 या 4-5 महिन्यामध्ये जो काही मिड कॅप, स्मॉल कॅप किंवा ओव्हरऑलच इक्विटीचं अलोकेशन कमी करून बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड मध्ये शिफ्ट झालो, हे आपले सीट बेल्ट्स ठरले. आणि त्यामुळेच डेफिनेटली हा मार्केटचा इम्पॅक्ट जोरदार आहे, पण आपल्यापर्यंत तो इम्पॅक्ट म्हणजे आपल्या इन्व्हेस्टर्सला तो इम्पॅक्ट खूप कमी प्रमाणात बसलेला आहे. आणि आपण म्हणतो ना, जर या ऍक्सिडेंटमध्ये आपण वाचलो तर पुन्हा रिकव्हर करू आणि पुन्हा ती गाडी पळवू, पण याच्यामध्ये वाचणं खूप महत्वाचं आहे. आणि आय फील व्हेरी प्राऊड अँड आय फील व्हेरी सॅटिस्फाईड, कारण आपण ज्या काही स्ट्रॅटेजीज नुसत्या आत्ताची नव्हे तर गेल्या 4 वर्षाचा जर आपण फ्लॅशबॅक मध्ये जर गेलो की मागच्या 4 वर्षात ज्या ज्या स्ट्रॅटेजीज आपण प्ले आउट केल्या तर त्या प्रत्येक वेळी त्याचा बेनिफिट झालाय. एक क्विक रिव्ह्यू घेऊया की मागच्या 4 वर्षात आपण काय काय केलं. डिसेंबर 2021च्या दरम्यान आपण इक्विटी एक्सपोजर फक्त 35% पर्यंत आणलं आणि आपण 65% डेट कंपोनंट केला, कारण त्यावेळी मार्केट ओव्हरव्हॅल्यूड वाटत होतं. 2022 मार्चच्या दरम्यान रशिया युक्रेन क्रायसिस सुरू झाले आणि आपण इन्व्हेस्टरना सांगितलं हीच ती वेळ आहे की ज्यावेळी आपण इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. 2022 ते 23 मार्केटनं काही परफॉर्म केलं नाही, पण आपण डेटचा पैसा इक्विटीमध्ये शिफ्ट केला. 2023 नंतर
ऑक्टोबर 24 पर्यंत फुल फ्लेज रॅली मिळाली, ती आपण एन्जॉय केली आणि जुलै ऑगस्टच्या दरम्यान 2024 मध्ये आपण पुन्हा हा स्टान्स घेतला की आता मार्केट खूप वर आहे, आता आपण 40% इक्विटी राहूया आणि बाकीचं सगळं बॅलन्स ऍडव्हान्टेज फंडला येऊया. त्याचबरोबर मार्च 23 ज्यावेळी व्याजाचे दर वाढत होते त्यावेळी आपण हा कॉल घेतला की आता हे व्याजाचे दर इथनं पुढे वाढणार नाहीत आणि म्हणून गव्हर्नमेंट बॉन्ड, त्यालाच म्युच्युअल फंड मध्ये गिल्ड फंड असं आपण म्हणतो, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं आपल्याला चांगले 10% जास्त रिटर्न्स विदाऊट एनी रिस्क मिळतील. तो सुद्धा खूप चांगला कॉल ठरला. आज आपण बघतोय की गिल्ड फंडला इझिली प्रत्येकाचे 9.5-10% वरचे रिटर्न्स ऑलरेडी आहेत आणि कदाचित जी 2 दिवसात आपल्याला रेट कट्स वगैरे जर आले तर हा रिटर्न अजून वाढेल. सो आणि हे जे गिल्ड फंड्स आता आपल्या पोर्टफोलिओमध्ये आहेत तर त्याचं आपण काय करू शकतो, तर आपण त्यावेळी म्हटलं की ज्यावेळी मार्केट संधी देईल त्यावेळी ते पैसे पुन्हा आपण इक्विटीमध्ये जाऊ शकतो. तर हे जे झालं की मागच्या 3-4 वर्षामध्ये आपण कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजीज प्ले आउट केल्या. आता याच्या पुढचा एक जो प्रश्न येतो ते म्हणजे इथून पुढे काय करायला पाहिजे. तर इथून पुढे काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये पॉइंट नंबर 1 मी काय म्हणतो, जसं वॉरन बफे म्हणतात, बी ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल. आता जगात घबराटीचं वातावरण आहे, अनिश्चितता आहे आणि या अनिश्चिततेच्या काळातच आपण इक्विटी अलोकेशन हे वाढवायला पाहिजे असं मला वाटतं. आपण जेव्हा बघतोय की रिसेंट 5 वर्षात आपण बघितलं 2020 कोविड, 2022 रशिया युक्रेन क्रायसिस आणि आता 2025 ट्रेड वॉर, काही ना काही अनसर्टॅनिटी येते आणि त्याच वेळी मार्केट करेक्शन होतं आणि ती सर्वात मोठी संधी असते आणि तशी संधी परत येत नाही. का? आता बघा 2022 ला जरी युद्धामुळे मार्केट खाली आलं तरी पण आपल्याला कोविडच्या वेळेचे मार्केटचे रेट, शेअरचे रेट मिळाले नाही. म्हणजे कोविड पेक्षा सुद्धा 2022चा जो बॉटम होता तो वर होता. आता आपण 2025 मध्ये ट्रेड वॉरमुळे मार्केट करेक्शन आहे ते बघतोय, पण आजची सुद्धा निफ्टी 21-22, 22,500च्या आसपास आहे. तो जो काही रशिया युक्रेन क्रायसिस होते त्यावेळी 16-17,000च्या आसपास निफ्टी होता. सो याचा अर्थ काय झाला की हे रेट्स कदाचित इथून पुढे परत आपल्याला मिळणार नाहीयेत. सो ही खूप मोठी संधी आहे. तर आपण करायला काय पाहिजे, पॉइंट नंबर 1 आपलं इक्विटी अलोकेशन आता वाढवायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत इक्विटीमधनं आत्ता बाहेर पडावं असं मला वाटत नाही, कारण आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहोत, आपण शॉर्ट टर्मचे ट्रेडर्स नाही आहोत. त्यामुळे आपण इक्विटी कंटिन्यू करायला पाहिजे. रादर आपल्याकडे जो काही डेट फंड्स किंवा गिल्ड फंड्स मध्ये पैसे आहेत आणि आपल्याकडे 3 वर्षाचा टाइम हॉरिझॉन असेल तर आपण हे फंड्स आता इक्विटी फंड्स मध्ये शिफ्ट करायला पाहिजेत. त्याच्यासाठी एसटीपीच्या स्ट्रॅटेजीज आपण लावू शकतो आणि त्याप्रमाणे आपण इक्विटीमध्ये फंड्स शिफ्ट करायला पाहिजेत. या उपर आपण जे यापूर्वी बॅलन्स ऍडव्हान्टेज फंडला जे पैसे घेऊन ठेवले होते मार्केट करेक्शन होईल या भीतीमुळं, तर आता मार्केट जर ही बॉटम आहे असं जर म्हणत असू तर इथून पुढे पुन्हा बॅलन्स ऍडव्हान्टेजचे फंड आपण इक्विटीमध्ये शिफ्ट करायला हवेत. जे लोक एसआयपी करत नाहीत त्यांनी पुन्हा ही योग्य वेळ आहे की एसआयपी सुरू करावी. जे ऑलरेडी एसआयपी करतायत त्यांनी एसआयपी कंटिन्यू तर करायलाच पाहिजे, पण मी काही वेळेला म्हणतो बघा की बूस्टर एसआयपी द्यायला पाहिजे की पुढच्या 6 महिने 1 वर्षासाठी आपण एसआयपी मध्ये वाढ करणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या मार्केटच्या बॉटमचा आपल्याला फायदा घेता येईल. आणि ज्या लोकांना शॉर्ट टर्म साठी पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत किंवा गॅरंटेड रिटर्न साठी करायचे आहेत त्यांना अजून सुद्धा गिल्ड फंड मध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत असं मला वाटतं. सो या व्हिडिओमध्ये आपण पर्टिक्युलरली टेरिफ वॉर मुळे काय होईल, पुढच्या 2 महिन्याची व्हॉलॅटिलिटी आपण कशा पद्धतीने प्ले आउट करायची, मागच्या 3-4 वर्षातल्या आपल्या स्ट्रॅटेजीज काय होत्या आणि इथून पुढं आपण कशा पद्धतीनं मार्केटला बघतोय हे आपण सर्व डिस्कस केलं. या रिलेटेड तुमच्या अजून काही क्वेरीज असतील किंवा तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या रिलेशनशिप मॅनेजर्सना नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.